बातमी पाऊस पाण्यासंदर्भातली आहे। नाशिकच्या मनमाड शहरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करता आणलेल्या कांद्याचं नुकसान झालंय। लिलावासाठी शेडच नाहीये, त्यामुळे कांदा पार भिजून गेलेला आहे। मोठा शेतकरी निवास व्हावा, त्याच्यानंतर निलावासाठी शेड व्हावा आणि शेतकऱ्यांची पाण्यापासून तर राहण्यापर्यंत सगळी सुविधा इथं उपलब्धता मार्केट कमिटीने करून द्यावा। बाजार समितीने शेडचं काम केलं पाहिजे, काहीतरी निलाव चालू करता येत नाही। बाकीच्या बाजार समित्यांना शेड आहे, दिवसभर पाऊस चालला तर ट्रॅक्टर दिवसभर शेतकरी न्यावं लागते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडे। विशाल, काय सध्या परिस्थिती आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत? नक्कीच लागवी, जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर अवकाळी पावसाने अक्षरशः कहर माजवला आहे आणि त्यातच शेतकऱ्यांचं नुसतं त्यांच्या शेतावरच नाही तर दुसरीकडे सुद्धा हे नुकसान होतं आहे की शेतीत जो पिकवलेला त्यांचा माल आहे, जे उत्पादन आहे, ते घेऊन ज्यावेळेस ते कृषी उत्पन्न बाजार समितीत जातात तर ही जी परिस्थिती आहे ही फक्त मनमाडपुरता मर्यादित नसून पूर्ण जे नाशिक जिल्हा आहे, पिंपळगाव म्हणा, मालेगाव म्हणा, मनमाड म्हणा, की प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी शेड असायला पाहिजे, जो निवारा असायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, तर तो कुठेतरी उपलब्ध नसल्यामुळे हा पाऊस जो पडतोय त्या पावसामध्येच त्यांचा जो कांदा आहे आणलेला हा तो भिजत आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये सुद्धा त्यांचा जो जे पीक आहे ते नुकसान होते त्यांचं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे होता आणि अशी त्यांची मागणी आहे की त्यांच्यासाठी एक निवारा शेड असायला पाहिजे। शेतकरी जिथं थांबतात त्यासाठी आणि जो त्यांचा माल आहे तो माल कुठेतरी भिजू नये हा कुठेतरी विचार या कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केला पाहिजे। नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर जवळपास 8,000 हेक्टरवरील जे पीक आहे ते पूर्ण नुकसान झालेलं आहे त्याचा आणि जवळपास 3,500 जे शेतकरी आहे या पावसामुळे बाधित झालेले आहेत। निश्चित विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। बातमी धाराशिवची आहे, वळूया पुढल्या बातमीकडे। धाराशिव जिल्ह्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। तेर गावातील शेतकरी सोमनाथ फासे यांनी आपल्या 6 एकर मधल्या रब्बीच्या हंगामातील काढून टाकलेली ज्वारी ही भरडण्याकरता ठेवलेली होती, मात्र मे महिन्यातला हा पाऊस, या पावसात मात्र पिकं अक्षरशः माती मोल झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान आहे। सरकारनं आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जोर धरतोय। जवळजवळ 7-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। कडबा तर पूर्णच गेला, ज्वारी पण म्हणजे 50% ज्वारी उगवली, ढिगाऱ्यालाच कणस उगवलेली आहेत। पावसामुळे जे आमचं नुकसान झालं आहे त्याच्याकडे शासनानं लक्ष द्यावं आणि शासनानं आर्थिक मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।